नमस्कार, मी वैशाली. राज्यात सध्या उन्हाचा कडाका सर्व सीमा ओलांडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सध्या आगीच्या गोळ्यात होरपळत असतानाच काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील तापमानाचा विचार केला तर विदर्भ सध्या सर्वाधिक तापलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे राज्यातील आजचे सर्वोच्च तापमान ठरले आहे. त्याखालोखाल वर्धा इथे 46.5 अंश आणि अकोल्यात 46.3 अंश सेल्सिअस इतका भयानक पारा नोंदवला गेला आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूरमध्येही तापमान 45 अंशांच्या पुढेच असून विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा प्रचंड असून छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूरमध्ये तापमान 43 अंशांच्या वर गेले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पारा 36 अंशांच्या आसपास असला तरी हवेतील दमटपणामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलांचा विचार करता विदर्भापासून दक्षिण मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार होत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर आणि राऊरी परिसरात पावसाचे ढग दाटल्याचे पाहायला मिळाले असून तिथे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिकच्या काही पूर्व भागांतही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. उद्याच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या अतिदक्षिण भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतही स्थानिक ढग निर्मिती होऊन एखाद्या ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते. मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल, तो केवळ ठराविक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहील. पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली तरी उन्हाचा चटका मात्र कायम राहणार आहे. हवामान विभागाने उद्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीतच राज्याला सध्या उष्णतेचा हाहाकार आणि अवकाळी पावसाचा इशारा अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काही जिल्ह्यांतील तापमानावर नियंत्रण मिळण्याची चिन्हे असली तरी नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. हवामानाचे असेच सविस्तर आणि ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.